हाय एव्हरीवन. आता थंडीच्या दिवसात चहावरचं प्रेम जरा जास्त वाढतं, पण त्यातही ऑफिसला बसलेल्या नवऱ्याला जर असा गरम गरम चहा आणून दिला ना, कौतुकाचे 2 शब्द ऐकायला नक्कीच मिळतात. तुम्ही सुद्धा हे एक्सपिरियन्स केलं असेल. आता त्यांचा कॉल चालू होता, ऑफिसचं काम चालू होतं, म्हणून ते तिकडे चहा घेतात. मी माझ्या बाल्कनीत येऊन माझा चहा एन्जॉय केला. बरं, आता ही तिळाची वडी मी आज नाही काल केली होती, पण इतकी मस्त झाली होती ना, याची शॉर्टमध्ये रेसिपी मी शेअर केली आहे. नाश्त्यामध्ये मी पटकन अशी उसळ बनवून घेतली आणि पूजा करायची होती, थोडंसं सामान आणायचं होतं. फुलं तर बाहेर आणायला जाणं झालं नाही, पण म्हटलं चला बाल्कनीत जी जास्वंदाची फुलं आली आहे तीच आपण देवाला चढवूया. त्यानंतर मी आले मार्केटमध्ये आणि मला भोगीची भाजी आहे त्यासाठीचं थोडं सामान घ्यायचं होतं. या काचेच्या बॉटल्स दिसायला तर खूप सुंदर आहे, पण मला असं वाटतं ना त्याचे पैसे त्याच्या झाकणामुळेच वाढले असतील, कारण त्याचं झाकण ना वुडन होतं. बाकी थोडाफार वस्तू बघितला आणि घरी येऊन पहिले स्वयंपाकाला लागले. मला वाटले मी सगळ्याच भाज्या आणल्या, पण यात हरभरा घालायचं राहूनच गेलं होतं. असो, मस्त अशी भाजी आणि बाजरीची भाकरी पण केली तीळ लावून. त्यानंतर म्हटलं की चला थोड्या साड्या काढाव्या यावेळी घालण्यासाठी, आणि ज्या जुन्या साड्या आहेत ना सगळ्यात आधी मी त्याच काढल्या, कारण त्या बरेच दिवसापासून ठेवून होत्या. पण त्यातही या अशा नेटच्या साड्या आहेत, त्याचं काय करायचं, ना ड्रेस शिवतायत ना त्या नेसतायत. त्यानंतर माझी ही साडी आहे ती मस्त आहे. आता बाकी हेवी साड्या आहेत त्या पण तशाच, म्हणजे साध्या फंक्शनला त्या घालायची इच्छा होत नाही आणि हेवी असल्यामुळे ना त्या तशाही घालण्यात येत नाही. असो, मी साड्या काढलेल्या आहे, पुढे नेसल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेल. चला बाय.